बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचे होय मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र सुनेत्रा पवार यांच्याकडे बघतोय, बॅनरवरती उल्लेख। बारामतीमध्ये जय पवार यांच्या पहिल्या जनता दरबाराला लोकांचा मोठा प्रतिसाद। जनतेच्या समस्या तात्काळ सोडवण्यावरती जय पवार यांचा भर असेल। दर गुरुवारी जनता दरबार घेणार असल्याची जय पवार यांची घोषणा। भाजपचे संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांची उपाध्यक्षपदी वर्णी। भाजपच्या विदर्भ विभाग संघटनात्मक जबाबदारी कोठेकर यांच्याकडे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून मोठे संघटनात्मक बदल। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये नगरसेवकाच्या घराजवळ चोरीचा थरार। उभी असलेली स्कॉर्पिओ चोरण्याचा अज्ञातांचा प्रयत्न। नगरसेवकाच्या अंगावरती गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना। बीडच्या मसाजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी आजची सुनावणी संपली। पुढची सुनावणी आता 21 मे रोजी होणार आहे। आरोपींच्या वकिलाकडून घटनास्थळाचे पंचनामे, व्हिडिओ चित्रीकरण दाखवण्याची मागणी। लॅपटॉपच्या क्लोन कॉपीची न्यायालयाकडे मागणी करण्यात आलेली आहे। परभणीमध्ये वाळू माफियांकडून गोवरी नदीला ओरबाडण्याचं काम। चक्क जेसीबी लावून वाळू उपसा होत असल्याचं समोर आलंय। प्रशासनाकडून जाणीवपूर्वक कारवाई करण्यात येत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। रायगडच्या महाडमध्ये अवकाळी पावसाचा अनेक गावांना फटका। जिते, खैराट, टेमघर या गावांमध्ये मोठं नुकसान, तर विद्युत तारा तुटल्यामुळे पुरवठाही खंडित। हिंगोलीत वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागा होरपळल्या। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। फळबागा वाचवण्याचं शेतकऱ्यांच्या समोर मोठं आव्हान। तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा दिल्लीकडे येत असताना विमानामध्ये जय श्रीराम आणि तृणमूल विरोधी घोषणाबाजी करण्यात आली। घोषणा देणाऱ्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याची महुआंची मागणी। केरळमधल्या एका महिला आमदाराला काँग्रेस नेत्याचा जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न। विजयानंतर बोलावण्यात आलेल्या काँग्रेसच्या बैठकीमधली ही घटना आहे। संबंधित काँग्रेस नेत्याच्या विरोधात सोशल मीडियावरती संताप। सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। गेल्या 24 तासांमध्ये सोन्याच्या दरात 3200 रुपयांची वाढ। जीएसटी शिवाय सोनं 1,51,000वर, तर चांदीच्या दरामध्ये 10,000ची वाढ झाली। चांदी प्रति किलो 2,55,000वर। अभिनेत्री नोरा फतेहीनं माफी मागितली आहे। सरके चुनरी या गाण्यामधल्या अश्लील कडवं आणि नृत्यामुळे नोरा फतेहीसह संजय दत्तला राष्ट्रीय महिला आयोगानं नोटीस बजावली होती। महिला आयोगाच्या भेटीनंतर नोरा फतेहीनं माफी मागितलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।